ओम श्री साईराम. मी उत्तम देशमुख. 1976ला माझी पहिली शिर्डीवारी झाली. त्याचे असे झाले की माझा मित्र, त्याची माझ्या जागेवर बदली झाली, माझी त्याच्या जागेवर बदली झाली. तो मला तर आपण शिर्डीला जाऊ. माझी मानसिकता बिघडली होती म्हणून मला ताप आलेला होता. मी म्हणलं माझी प्रकृती ठीक नाही, मला ताप आलेला आहे. पण त्याचा आग्रह पाहून मी त्याच्याबरोबर आम्ही तिघंजण मिळून शिर्डीला गेलो. मडमारून शिर्डीला सकाळी पोहोचलो. अंगात ताप असला तरी गार पाण्याने स्नान केलं. मला भीती वाटत होती पण काहीही झालं नाही. समज सकाळी उठलो, साईबाबाचं दर्शन घेतलं. त्यावेळेस साडीत काहीच नव्हतं. साधारणतः एक त्यांची गाडी होती, बाजूला एक छोटं हॉटेल होतं. साईचं दर्शन घेऊन स्वतः पाहिल्यानंतर इतकं मनाला प्रसन्न वाटलं की त्याचं वर्णन करू शकत नाही. त्यावेळेस काय व्यवस्था होती, साई मंदिराच्या वरच्या बाजूला नांदेडसाठी खोली रिकामी होती. आम्ही त्या खोलीवर 2 दिवस थांबलो. वरतून सुद्धा दर्शन मिळत होतं, खाली दर्शन मिळत होतं. आम्ही तिघांना मनसोक्त दर्शन घ्यावा, सकाळ दुपार संध्याकाळी. एवढं दर्शन मनाला वाटलं, समाधान आम्हाला वाटलं. आणि त्यावर नवीनच असल्यामुळं आम्हाला साईबाबाला स्नान घालायला सुद्धा तिथल्या पुजाऱ्यानं परवानगी दिली. त्यांनी आम्हाला साईबाबाचं आमचं भाग्य चांगलं असं असल्यामुळं म्हणा किंवा योगायोग म्हणा, आम्हाला साईबाबाचं पद्धतशीर स्नान घालायला सुद्धा मिळालं, दर्शन मिळालं. रोज दर्शन घेऊन संध्याकाळी जेवण. आम्ही 3 दिवस तिथं मुक्काम केला. असं नाही वाटलं की का आपण कशा आलो तर का आलो, पण मनात एक साईबाबाबद्दल जिज्ञासा निर्माण झाली की हा कोणतरी देव आहे, कोणीतरी सगळ्याचा कैवारी आहे. पण तिथं तेव्हा काहीच सोय नव्हती, चहा पाण्याची सोय नव्हती, काहीच नव्हती. पण आनंद इतका मला झाला की तो आनंद आजपर्यंत टिकून आहे. आज मला 76 पासून आजपर्यंत मी साईबाबाचा भक्त झालो असं म्हणायला काही हरकत नाही. त्यातवत काय झालं, त्याच्यानंतर मला अधूनमधून मी शिर्डीला जायचा, पण दरवर्षी प्रगती होत गेली. आणि तिथलं नियोजन, सेवा, कर्मचारी, काम करणारे पुजारी इतके व्यवस्थित होते. आणि दर्शन घेतलं की इतकं मनाला समाधान होत असतं की आपण एक स्वर्गात असल्यासारखं आहे. पण आणि मनाला शांतता. साई इथे एक वाचनात असे किंवा त्यांचे तत्वच असे की ते कोणी दीन दुबळे जली कोणी असो, त्याच्या मनाला समाधान करून त्याने सोडते. त्यावर दर्शनाला रांग लावते, काय नव्हते. इकडून जायचं, तिकडून दर्शन घ्यायचं. तिथले मग नंतर आम्ही देवाचे दर्शन घेतले, शनी महाराज महादेवाचं दर्शन घेऊ. आणि त्यांची ती झोपडी, त्याची ती राहायची खोली, ते त्याच्यात दर्शन घ्यायला मला प्रत्येक ठिकाणी दर्शन. आणि काही काही त्यांच्या गोष्टी, मग त्याचे ते पोथी वाचायची पद्धत, पोथी माध्यमातून आम्हाला बरंच ज्ञान प्राप्त झालं. आणि मग मी त्या मनानं थोडा कसा तरी तुटका फुटका का होईना साई भक्त झालो. मग साईचा लळा एका प्रकारे लळा लागला. म्हणजे साईच्या तिथं जायचं म्हणलं की आपुलकी वाटत होती. जसं आपल्या घरच्यात मायेचं माणूस असलं किंवा आई मुलावर जसं प्रेम करते, तसं साईबाबाचं प्रत्येक भक्तावर समाधान होईपर्यंत प्रेम करतात असं म्हणायला काही हरकत नाही. बाबाचे ते त्यावडीतलं बसन, ते धुनीचं दर्शन, तिथं बसायची पद्धत, त्यावडी मानासाला जाता एक मला आमचा दिवस तिथं इतक्या प्रत्येक वेळेस ज्या वेळेस गेलो तेव्हाच मनाला अत्यंत समाधान वाटलं. मग त्याचं समाधानाचं म्हणल्यावर मग साहित्य लागायला लागल्यामुळं अजूनमधून बसाय शिर्डीचं दर्शन घडत होतो. आता फार कमी झालं त्या मानाने दर्शनाचं. पण साईबाबाचा लळा आत्ता इतका लागला आहे की मी नंतर माझ्या गावाकडे गेलो, माझे सेवानिवृत्त झाल्यानंतर. आणि गावाकडून आलो तर मी सहज पावडेवाडी नाक्यावर तिथं फोटो लावलेला होता. आणि साई मंदिर, मला वाटलं इथं साई मंदिर काहीतरी व्हायला. तर साई मंदिर मग उगाच गावाकडून तिथं त्या पाठीकडे पाहत राहिलो. तितक्यात एक अनोळखी माणूस आला, काय पाहायला मला, आणि इथं साई मंदिर आहे म्हणे. हे साई मंदिर कधी होणार आहे? मग त्या माणसानं मला साई मंदिर पुढं बोर्ड झालेलं आहे म्हणे. मी दुकान दत्तरा दाखवतो. तिथून मग मी त्याच्याबरोबर आलो. इथं आलो तर साक्षात मला इथं साई मंदिरातलं दर्शन झालं. मी मूर्ती पाहून मला इतका आनंद झाला आणि आचंबा सुद्धा वाटला की इतकी सुंदर साई मूर्ती असून आपण मागील बऱ्याच दिवसापासून नुसतं रस्त्यावरून जातो आणि इथं आपल्या दर्शनाला काय योग आलेला आहे. मला थोडं मनाला खंत वाटली, पण साईबाबाच्या दर्शनानं मला एवढा आनंद वाटला आणि मी साईबाबाचा पक्का भक्त झालो. मी दररोज दर्शनाला येत होतो. अधूनमधून
इथंच राहत बाजूलाच राहत पुष्पनगरला राहत असल्यामुळं मी सकाळची आरती, दुपारची आरती, संध्याकाळची आणि रात्रीची सगळे चारही आरत्याला यायचं. मागून तेव्हा गुरु होते, जोशी गुरु. त्यांची माझी चालव. मग इथं गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं मी. त्या पारायणात सुद्धा मला इतका आनंद वाटत होता आणि साईच्या मंदिरात मला पारायण करायला मिळालं, हे माझं भाग्य समजत होतं मी. माझं गुरुने सुद्धा मला सहकार्य केलं. तेव्हापासून मी साई मंदिरात पारायण करत आहे आणि दररोज नियमित साईबाबाचा भक्त जाऊन मी छोट्या मोठ्या माझ्या त्याने सेवा, जेवढी सेवा. मला एक माझा मित्र झटकर नावाचा मित्र, तो शेजारतीला मला घरी बोलायला यायचा आणि आम्ही शेजारतीला यायचो. त्याच्यानंतर सणावारला दिवाळीच्या वेळेस आम्ही दिवे लावणे हे ते, त्यानं मला त्याच्यामुळं मला साईबाबाची लढा जास्त वाढला, त्यालाही वाढला. त्याचं ते 2 मुलं लहान लहान होते, ते घेऊन यायचा. त्या मुलाला मुलं 10 वाजता, आम्ही रात्री 10 वाजता त्यावर पहिल्यांदा 10 वाजता आरती होती, आरतीला यायचे. आरती झाल्यावर समाधान वाटलं, शांत झोप लागायची. साई एक अशी व्यक्ती आहे, साई एक असा भक्त आहे, सत्पुरुष आहे. आपण त्याचं वर्णन सत्याला संज्ञात देऊ शकत नाही, पण त्याची कृपा आपल्यावर आहे. मला माझ्या जीवनात वेळोवेळी साईबाबाचे दररोज नियमितपणे छोटे मोठे अनुभवात आणि मी साईबाबावर पूर्णपणे विश्वास टाकून माझे दैनंदिन जीवन करमत आहे. आता सुद्धा मी साई मंदिरात नित्यनेमी जरी नसले तरी अधूनमधून साई मंदिरात साईबाच्या सेवासाठी म्हणा, पालखीसाठी म्हणा आणि आपुलकी म्हणा, श्रद्धा म्हणा, सबुरी म्हणा, जे काही जे आहे साईबाबाचे आमच्या इथे साई मंदिरात जाधव साहेब ते साईबाबाचे दररोज एक अध्याय घेतात. त्या अध्यायाला मी विशेष करून क्वचित एखाद्या वेळेस नसतो. त्या अध्यायातला त्या सारांश सांगतात. त्या सारांशातून आम्हाला साईबाबाबद्दलचे जे अद्भुत ज्ञान आहे, सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, थोडकं एका साईडचं नाही. प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक, धार्मिक, नैतिक, सेवा, सद्भावना जे प्रत्येक ठिकाणी मिळत नाही ते साई मंदिरातल्या त्या अध्यायामध्ये, पोथीमध्ये आम्हाला दरवर्षी आमचं एक पारायण, त्या पारायणाचं आम्हाला मिळतं. दसऱ्याच्या वेळेस आम्ही 1 दिवसाचं पारायण सामूहिक दररोजच करत असतो. आणि येथे दैनंदिन जीवन रचना मी सकाळ संध्याकाळ मला साईबाबाचे कृपेचा आशीर्वाद म्हणा किंवा ध्यान म्हणा, साईबाबाची कृपा आहे. साईबाबाबद्दल सतत स्मरण राहो एवढीच प्रार्थना माझी साईबाबाची मी करतो. श्री साईराम. माझ्या जीवनात आलेला सगळ्यात महत्त्वाचा मी अनुभव साईबाबाबद्दल सांगतो. माझी 88ला बदली मुरुमला झाली. मुरुम हे गाव उस्मानाबादच्या शेवटच्या टोकाला आहे. माझी बदली झाली, पण मला अधूनमधून नांदेडला यावं लागत होते. असंच एकदा मी नांदेडला येण्यासाठी निघालो, तर ऑफिसचं काम करून निघायचं, तर लोकांच्या कर्मचाऱ्याच्या काही अडचणी असतात. त्यांनी सांगितलं, साहेब आमचे पगार वगैरे करून जा, आम्हाला अडचणी सण आहेत. त्यामुळं मग आमचं त्यावेळेस सब ट्रेझरी उमरगाव होती. काही हरकत नाही, मला बिलं काढून देतो आणि येतो जातो म्हणलं. तिथं गेलो, ट्रेझरीने अशी अडचण सांगितलं की साहेब मी बिलं देतो, पण मला सर्टिफिकेट दिले असले मी बिलं देऊ शकत नाही. त्यामुळं मला परत मुरुमला जावं लागलं. मुरुमला सर्टिफिकेट घेतलं आणि मी निघालो. तितक्यात माझा सहकारी म्हणला, साहेब मी तुम्हाला स्टेशनला उमरगाला सोडतो. आता उमरगा हा पुण्या सोलापूर रोडवर उमरगा आहे. मी निघालो. 30 किलोमीटर अंतर आहे. साधारणतः 24 किलोमीटर आम्ही अंतर गेल्यावर आमच्यासमोर स्कूटी होती, त्याच्याकडे आमच्यासमोर बैलगाडी चालली होती. ती बैलगाडी गवताची होती. ती बैलगाडी गवताची असल्यामुळं आम्हाला काही बाजू घ्यायला दिसली नाही. ज्यावेळेस यानं स्कूटीची बाजू घेतली त्यावेळेस अचानक आमच्यासमोर ट्रक समोरून आला आणि आमची स्कूटी ट्रक खाली गेली आणि परत आम्हाला बाहेर फेकलं गेलं. गाडीने 3 पलट्या मारल्या. 3 पलट्या मारल्या. तितक्यात काय झालं, ती गाडी अंगावर आली. पलट्या मारल्या तर तितक्यात काय झालं की एक म्हातारा 6 फूट उंचीचा जुनं पहिल्या काळातलं लाल पागोटं बांधलेलं त्या माणसानं मला उचललं. त्या माणसानं उचललं, तितक्यात ती गाडी अंगावर येईल म्हणून 2 सायकली चालल्या होत्या बाजूने. तर सायकलवाल्यानं मला उचललं, रस्त्याच्या बाजूला ठेवलं. तर इतकं मला कळतं, तितक्यात समोरून एक खाजगी जीप चालली होती. खाजगी जीप चालली असताना त्या आपल्याला मी हात वर केला. त्या
हात वरी केल्याबरोबर काय झालं, त्यानं गाडी माझ्या बाजूला उभी केली. हे मला कळालं, पण त्यानं गाडीत उचलून मग त्या लोकांनी मला गाडीत टाकलं, पण मला गाडीत टाकल्यावर मला काय माहीत नाही, मी बेहोश झालो होतो. पुढे गाडी आलं आणि त्यानं सांगितलं तर मला थोडी हवा लागलं, मला शुद्धी आली. मग मी पाहिलं की आपल्याला कुठेतरी गाडीत बसलोत आपण. मग त्याने मला हातानं खुणावलं की तुम्ही कसं काय झाला. ते म्हणे मला पाणी पसं, मी हातानं पाणी त्याला म्हणलं. त्यानं मला हॉटेल पैसे देऊन सोडलं. हॉटेल सोडल्यानंतर मी तिथे गेलो, पाणी प्यायला आलो. ट्रक गाडीने 3 पलट्या मारल्या. त्या माणसानं उचलून, तो माणूस कोण होता याचं कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं. तर आणि योग म्हणजे कसे आले की गाडी येणारी माझ्या अंगावर होती. ती गाडी बाजूला सायकल सायकलवाले माझ्या मतीला आली. मतीला त्याने मला बाजूला ठेवलं. तिथं मला तहान लागली, मी हातानं पाणी मागत होतो, मला पाणी नव्हते देत. म्हणजे गाडी खाजगी गाडी होती जीप, ती माझ्याजवळ हात लावून त्यानं का उभी आणून केली. याच्या मागं कोण होतं, तर याच्या मागं साई शिर्डीचे साईबाबा होते. हा माझा 100% दृढ विश्वास बसला. आणि तेव्हापासून मी साईबाबाचा जरी पहिला भक्त असलो, तर आता साईबाबा चरणी मी लीन झालेलो आहे. त्यामुळे मला साईबाबाची सतत आठवण, आणि साईबाबा माझे पाठीराखा आहेत असा माझा दृढ समाज असून माझं मी जीवन व्यतीत करत आहे.